एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे। त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय। लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त मोठी आनंदाची बातमी आहे। 100% आता जुलैचा आणि ऑगस्टचा 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार, सोबतच 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आताची मोठी बातमी आपण पाहत आहोत। बघा, लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन आणि नागपंचमी निमित्त लाडक्या बहिणींना आता सरकारने जुलै आणि ऑगस्ट म्हणजेच 13वा आणि 14वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात 72 तासात मिळणार आहे। सोबतच 40,000 रुपये सुद्धा जमा होणार आहेत। 30 ते 40,000 रुपयांचं जे आपल्याला सरकार आता कर्ज देणार आहे ते सुद्धा वाटप होणार आहे, हे आपण पाहणार आहोत। बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा, इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना आता 4 योजनेचे हप्ते सोबत त्यांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपये आम्ही देणार आहोत। लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार आहोत असं सुद्धा इथं लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे। फक्त 1500 देऊन आम्ही थांबणार नाही, तर आमची जी लाडकी बहीण आहे ही लखपती कशी बनवू शकते याच्याकडेच आमचा निर्धार असणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। दररोज 12 जिल्ह्यांमध्ये तुमचं हा वाटप असणार आहे। 3 वेगवेगळ्या याद्या सुरू झालेल्या आहेत। जे अनुदान यादी आहे वेगळं आहे, जे गॅस सिलेंडरची यादी वेगळी आहे, गिफ्ट सुद्धा असणार आहे भरपूर लाडक्या बहिणींना जे कर्ज आहे लाडक्या बहिणींना जुलै हे जे हप्ता जे आहे त्याचे सुद्धा आहेत। वेगवेगळ्या ज्या 4 योजना आहेत, जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण कोणत्या योजना आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं संपूर्ण माहिती इथं सांगणार आहे। त्यामुळं डिटेलमध्ये इथं माहिती सगळी बघायची आहे, काय नेमकं चाललेलं आहे, काय होत आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी आपण बघत आहोत की बाद सुद्धा होत आहेत। कालचा आकडा जर आपण बघितलं तर 25 लाख लाडक्या बहिणी एकदम बाद केल्या गेलेल्या आहेत असं सुद्धा आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे। परंतु टेन्शन घ्यायची गरज नाही। आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तिथं आपण जर बघितलं तर बहिणींना आम्ही 1.5-2 हजार रुपये देणार नाही तर त्याचे 3,000 रुपये देणार होतो असं सरकार निवडणुकी अगोदर सांगितलं होतं। परंतु आता 2100 रुपये तरी द्या असं पावसाळ्या अधिवेशनामध्ये सांगितलं जात आहे। आता सरकार त्याच्यावरती निर्णय घेतच आहे। आता जर बघा 2100 रुपये जर जमा झाले तर आपल्याला जुलैचे आणि ऑगस्टचे असे मिळून 4,200 रुपये हे मिळणार का, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। परंतु याच्यावरती अद्यापही निर्णय झालेला नाही। आता तरी सरकारचं 1,500 रुपयाचं धोरण आहे, तर 1,500 आणि 1,500 असे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये हे मिळणार आहेत। परंतु भरपूर लाडक्या बहिणींना यातून बाद करण्यात आलेला आहे। त्याची कारण सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय ते पुढे ऐकूनच घेऊया। सोबतच बघा, दुसरी योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 3 गॅसचे पैसे हे आता सरकार देणार आहे, कारण भरपूर दिवस झालं वाटप होत नव्हतं। त्यामुळं लाडकी बहिणींचे 2 हप्ते सोबतच गॅस सिलेंडर योजनेचे 2 हप्ते असे 2 महत्त्वाच्या योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। तिसरं म्हणजे घरकुल योजना, तिसरी म्हणजे तुम्हाला जी घरकुल योजना जी आता चालू आहे त्याचं वितरण आता तुम्हाला लवकरच करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये शहरी भागामध्ये आपल्याला 2 लाखापर्यंत अनुदान भेटतं आहे, 2 ते 2.5 लाखापर्यंत, आणि ग्रामीणमध्ये 2 लाखापर्यंत जे काही अनुदान आहे ते सरकार वाटप करत आहे। अशा महत्त्वाच्या 3 योजना झालेल्या आहेत। आता लक्षात घ्या, चौथी जी योजना आहे ती म्हणजे 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज, ह्या 4 योजनाच्या तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। 40,000 रुपयांचं कर्ज तर आपण बघितलेलं आहे की स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्यांनी भाषण देत होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, या गोष्टी सगळ्या त्यांनी बोललेल्या आहेत। तर अशा ह्या 4 योजना आहेत। आणि रक्षाबंधन निमित्त काय गिफ्ट असणार आहे, तर लाडक्या बहिणींना आपल्याकडून रक्षाबंधनसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम आपण स्वतः करणार आहोत आपल्या चॅनलतर्फे। आपण जवळपास
ज्या टॉप 10 लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच आपण हे साडी वाटप करणार आहोत. तर कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत, जे आपले व्हिडिओ शेअर करतात व्हॉट्सअपला, ग्रुप्सला दररोज, जे आपल्या व्हिडिओला लाईक करतात, ज्या व्हिडिओवरती कमेंट्स करतात, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, अशा आपण सुरुवातीला 10च लाडक्या बहिणी देणार आहोत. जर ह्याला प्रतिसाद चांगला झाला, ज्या लाडक्या बहिणी, जर आपले सबस्क्रायबर वाढले, शेअर्स वाढले, आपले व्ह्यूज वाढले, तर आपण पुन्हा एकदा असंच वितरण करणार आहोत. रक्षाबंधन निमित्त हे वाटप आपण करणार आहोत. रक्षाबंधनपर्यंत आपण ह्याचा विनरसुद्धा आपण हळूहळू डिक्लेअर करून टाकणार आहोत. तर लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु आता जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढला जात आहे. त्याचे प्रमुख कारण आहे का, पहिलं म्हणजे सरकारकडे आता संपूर्ण डेटा आहे. अदित तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तुम्ही त्यांच्या ट्विटरवरची सुद्धा जाऊन बघू शकता. त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवरती त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की सरकार सर्व डिपार्टमेंटकडून, सर्व विभागाकडून माहिती गोळा करत आहे आणि माहितीच्या आधारे आम्हाला असं कळून आलेलं आहे की 26 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरत आहेत. त्याची कारणं त्यांनी सांगितलेली आहेत की त्या दुबार कुठल्या तरी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत, कुठेतरी दुसऱ्या नियमांमध्ये त्या बसत नाही आहेत आणि कोणाचं तरी उत्पन्न वाढत आहे, कुणी इन्कम टॅक्स भरत आहे. तर अशा कारणात अंतर्गत अशा लाडक्या बहिणींना आम्ही बाद करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचा आकडा आता 26 लाख तरी आत्ता तरी आहे. कदाचित तो या यादीच्या अगोदर वाढू शकतो. 50 लाखपर्यंत हा आकडा ह्या महिन्यात जाऊ शकतो. म्हणजे जो आकडा पहिला 2 कोटी जवळपास 40 लाख होता, तो आकडा आपल्याला 2 कोटीच्या आत ह्या जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही तर या योजनेतून बाहेर पडणार नाही ना, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची आहेत. पहिलं म्हणजे रेशन कार्डची अपडेट करा. दुसरी गोष्ट उत्पन्नाचा दाखला काढा. तिसरी गोष्ट, जर तुमच्या नावावर जुनी गाडी असेल आणि तुमच्याकडे ती नसेल, विकली असेल, तर तिला तुमच्या नावावरून काढून टाका. दुसऱ्या जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर बंद करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आपलं अकाउंट चालू आहे का नाही हे बघा. आधार कार्ड जरी लिंक असलं तरी ते ॲक्टिवेट आहे का आणि ते त्याच बँकेला ॲक्टिवेट आहे का हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना ह्या गोष्टी माहीत नाहीत आणि मग कुठेतरी जाऊन त्यांचं नाव या यादीतून बाहेर पडलं जातं आणि एकदा यादीतून नाव बाहेर पडलं की पुन्हा त्यात ॲड करणं थोडं अवघड जातं. त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचं नाव बाहेर पडलं असेल तर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट घेऊन महिला व बालविकास अधिकारी जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्यांना सगळे अर्ज द्यायचे आहेत. तुमचा अर्ज क्रमांक, तुमचे सगळे डॉक्युमेंट तिथं जमा करायचे आहेत आणि तिथं झाल्यानंतर तुमची ती पडताळणी सेपरेट होईल आणि त्या पडताळणीमध्ये जर असं दिसून आलं की हो तुम्ही खरंच पात्र आहात तरच तुम्हाला योजनेमध्ये पुन्हा ॲड केलं जाईल, अन्यथा तुमचं नाव हे कायमचं बाद केलं जाईल. आणि लक्षात ठेवा, जे चुकून म्हणजे जे अर्जामध्ये जे पात्रतेमध्ये बसत नाहीत तरी देखील लाभ घेत आहेत, अशा यांच्यावरती लवकरच सरकार कारवाईसुद्धा करणार आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे थोडासा विचार करून सर्व कामे करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अजूनही पैसे येत नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कोणाकोणाला किती पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा आणि बँक कोणते हे सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.